लॉर्ड्सच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. चौथ्या दिवशीचा खेळ संपला आणि इंग्लिश संघ जेव्हा ऑल आउट झाला तेव्हा भारतीय संघासमोर 193 धावांचं आव्हान होतं. भारतीय संघ हे आव्हान 2-3 गड्यांच्या मोबदल्यात अगदी 2-3 सेशनमध्ये पूर्ण करून टाकेल असं वाटत असताना भारतीय संघाच्या टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी खेळलेल्या चुकीच्या फटक्यांमुळे न दाखवलेला संयम असेल याच्यामुळे भारतीय संघ काल पराभूत झाला. परंतु रवींद्र जडेजा आणि मग जसप्रीत बुमराह असेल आणि मोहम्मद सिराज असेल या दोघांनी त्याला केलेली साथ ही क्रिकेट प्रेमींसाठी एक म्हणूया आपण खूप मोठा संदेश होता की जर तुमच्या जिद्द असेल, जर तुमच्या चिकाटी असेल तर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू शकता. हार जीत हा वेगळा भाग आहे की तुम्हाला त्याच्यातून हार मिळते की तुम्ही जीत मिळते हा एक वेगळा भाग आहे. परंतु तुम्ही ती एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कसं लढला, काय लढला हे देखील महत्त्वाचं आहे तुमच्या येणाऱ्या काळासाठी. कारण का संघर्ष हा प्रत्येक खेळामध्ये आहे, प्रत्येक सिच्युएशनमध्ये. काल एका क्षणाला असं वाटत होतं की भारत हा सामना जवळपास जिंकला आहे, परंतु म्हणूया की दुर्दैवाने मोहम्मद सिराजने डिफेन्स केलेला तो चेंडू रफमध्ये पडला, रफमध्ये पडून स्टंपवर जाऊन आदळला. आता याच्यामध्ये सिराजला आपण कोणताही दोष देऊ शकत नाही. एक शेवटचा फलंदाज म्हणून आपल्या देशासाठी त्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो लढला आणि त्याने जडेजाला साथ केली आणि जडेजाने काय बॅटिंग केले. आज जडेजाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. याच्यापूर्वी देखील आपण त्याच्या खूप साऱ्या संघर्षमय इनिंग बघितलेत आणि त्यातीलच एक सर्वोत्कृष्ट इनिंग आपण म्हणूया की काल जडेजाने खेळली. त्याच्यामध्ये आपला पराभव झाला आहे हा वेगळा विषय आहे. हार जीत ही खेळामध्ये होत राहते, परंतु आपल्या देशासाठी, आपल्या संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणं आणि आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ती जडेजाने काल दाखवून दिली. मित्रांनो, त्या गोष्टीसाठी जडेजाला अगदी मनापासून सलाम की त्याने आपल्या देशासाठी काल शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला.